राज्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची देखील मुदत संपते आणि या निवडणुकीबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पक्षाकडून जय पवार यांना पाठवावं अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे। तर अजित पवार यांची उणीव भरून काढण्याची क्षमता जय पवार यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांना विधान परिषदेवर पाठवावं असं मिटकरी यांनी म्हटलंय। तर अमोल मिटकरी यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग तसंच चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्षवाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासू आणि युवा चेहरा पुढे आणण्याची आवश्यकता आहे। सद्यस्थितीत जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे। कदाचित इतरांना घराणेशाही वाटेल ते वाटू देत, मात्र दादानंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी दादांसारखाच आश्वासक वाटतो। दादांची उणीव भरून काढण्याची किंवा करण्याची क्षमता असलेला हा चेहरा राष्ट्रवादी पक्षासाठी संजीवनी ठरेल। अर्थात अंतिम निर्णय पक्षाचा असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। तर जय पवार यांना विधान परिषदेवर पाठवा असं म्हणत अमोल मिटकरी यांनी सुनेत्र पवार यांना पत्र पाठवलंय आणि अर्थात अंतिम निर्णय पक्षाचा असेल असं त्यांनी म्हटलंय।